अफगाणिस्तानमधून दीर्घ मुदतीच्या विजावर अकोल्यात आलेल्या 2 अफगाण नागरिकांकडे चक्क भारतीय मतदार ओळखपत्र आढळून आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली। या दोन्ही अफगाण नागरिकांच्या विरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमजद लुअंग खान आणि परवीन लुअंग खान अशी गुन्हा दाखल केलेल्या अफगाणी नागरिकांची नावे आहेत। दोन्ही व्यक्ती रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीर्घ मुदतीच्या विसावर राहत होते। त्यांचा विसा संपुष्टात आल्यामुळे त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेच्या विदेशी विभागात बोलवण्यात आलं। दोन्ही नागरिक विजा मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी गेले असता कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील धामोडे यांनी कागदपत्रांची पडताळणी केली। तेव्हा या दोन्ही नागरिकांकडे चक्क भारतीय निवडणूक आयोगाचं मतदार कार्ड आढळून आलं। दोन्ही अफगाण नागरिकांना भारताचं नागरिकत्व नसताना त्यांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी अवैधरित्या निवडणूक आयोगाचं मतदार तयार केल्याचं समोर आलं। या दोन्ही विदेशी नागरिकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, DYSP सतीश कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक मनोज बहुरे आणि त्यांच्या पथकानं केली।